हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मी शरद खेडकर. मित्रांनो, आपला एक कोर्स सुरू झालाय TCS आणि IBPS पॅटर्न विश्लेषण आणि TCS चे जे PYQs आहेत त्या PYQचं एनालिसिस. मग याच्यामध्ये आपण काय करणार आहोत? मी अगोदरही सांगितलं तुम्हाला, आपल्याकडे TCS च्या रिस्पॉन्स शीट्स अवेलेबल आहेत, परंतु IBPS च्या रिस्पॉन्स शीट्स अवेलेबल नाहीत. मग मी आता या कोर्समध्ये काय करणार आहे, आपल्याकडे जे TCS च्या रिस्पॉन्स शीट्स अवेलेबल आहेत, कोर्सची माहिती मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे, त्या रिस्पॉन्स शीटचं विश्लेषण घेणार. त्याचबरोबर एक TCS चा पॅटर्न काय आहे याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्याकडे येईल. IBPS चा पॅटर्न काय आहे याचा एक सेपरेट व्हिडिओ येईल. IBPS च्या रिस्पॉन्स शीट्स जरी नसल्या तरी सुद्धा त्या पॅटर्ननुसार क्वेश्चन्स कसे विचारले जात आहेत याच्यासाठी एक 4-5 व्हिडिओज तरी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा माझा प्रयत्न असेल. आज आपण या ठिकाणी जो एक पेपर डिस्कशनसाठी घेतलेला आहे तो आहे फॉरेस्ट गार्डसाठी विचारलेला. त्यातील 15 प्रश्नांचं विश्लेषण मी तुमच्या समोर घेतोय. मग यातून होईल काय, तुम्ही जेव्हा ओकॅबचा अभ्यास करताय तुमची एक स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. ग्रामरचा अभ्यास करताय ग्रामरची एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे. मग ग्रामरची आणि ओकॅबची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे? ग्रामरसाठी तुमच्या काही स्वतःच्या नोट्स असाव्यात, कुठलं तरी बुक समोर असावं, ते नेहमी वाचायचे, कंटिन्युअसली वाचायचे. एक 2-3 वेळेस वाचल्याने ते होईल असं नाही. ओकॅबसाठी तुमची स्वतःची एक नोटबुक असली पाहिजे. तुम्ही जर म्हणत असाल की माझी परीक्षा 8 दिवसावर आहे आणि मला ओकॅब करायचंय आणि ते होईल, असं अजिबात होणार नाही. फार क्लिअरली सांगतोय. बॅच सुरू केल्यानंतर मला काही कॉल्स आले, मेसेजेस आले की ही बॅच केल्यानंतर आमचा स्कोर वाढेल का? जेवढं प्रामाणिकपणे मी या बॅचमध्ये घेतोय तितकंच प्रामाणिकपणे तुम्ही जर केलं तर स्कोर वाढेल. अदरवाईज तुम्ही बॅच घ्या, तुम्ही रेनन मार्टिनला आणून तुमच्या घरी बसवा त्या दोघांना की आम्हाला सांगा कसं काय करायचं, अजिबात होणार नाही. जे करायचंय ते तुम्हाला स्वतःला करायचं. ओके, आजच्या या ठिकाणी प्रश्नांना आपण सुरुवात करतोय. या ठिकाणी शब्द दोनदा. ओके, आपण प्रश्नांना सुरुवात करतोय आणि 15 प्रश्न आहेत. 15 प्रश्नांचं विश्लेषण थोडंसं व्यवस्थित देण्याचा प्रयत्न माझा असेल, तुम्ही फक्त काळजीपूर्वक बघायचंय. आजचा प्रश्नपत्रिका जी आहे, रिस्पॉन्स शीट जी आहे ती आहे फॉरेस्ट गार्डसाठी विचारलेली एक रिस्पॉन्स शीट. त्यातील 15 प्रश्नांचं विश्लेषण आपण पाहतोय. आजचा हा व्हिडिओ युट्यूबला सुद्धा अवेलेबल होऊन जाईल. जे लोक युट्यूबला, जे विद्यार्थी युट्यूबला व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी पुणे इंग्लिश क्लबच्या ऍप्लिकेशनवरती तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. TCS आणि IBPS पॅटर्न विश्लेषण. त्यानंतर पुणे इंग्लिश क्लबचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण सुरुवात करतोय बघा अनालिसिसला. पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. प्रश्न वाचल्याबरोबर पहिलं लक्षात घ्यायचं की आपल्याला विचारलंय काय, सिनोनिम विचारलाय की अँटोनिम विचारलाय. या ठिकाणी काय विचारलाय? सिनोनिम. लक्ष हटू द्यायचं नाही. सिनोनिम विचारलाय, समानार्थी शब्दाकडेच लक्ष द्यायचे. मिनिंग काय, वर्ड काय आहे? परसिस्ट. आता आपल्याला ओकॅबचा असा आहे, एक तर तुम्हाला माहित आहे किंवा माहित नाही. इदर यू नो इट ऑर यू डोंट नो इट. जर तुम्हाला ओकॅब असा एक शब्द दिला, सेंटेन्स मध्ये जर शब्द दिलाय तर तुम्ही काय करता, काही लॉजिक तरी लावू शकता. सेंटेन्स मध्ये नाहीये, फक्त एक शब्द फेकून दिलाय, हा घ्या शब्द, याचा सिनोनिम सांगा. आता याचं कसं काय लॉजिक लावणार? याच्यासाठी ऑप्शन्स मध्ये बघा काही शब्द दिसत आहेत का. एक तर हा शब्द कुठं वाचलेला आठवतोय का, कधी न्यूजपेपर मध्ये वाचलाय का, कधी ऐकलाय का, आणि त्याच्यावरून तुम्ही एक थोडंसं लॉजिक जर तुम्हाला लावता आलं तर लावू शकता. अदरवाईज जर तुम्हाला माहीतच नाही तर वर्ड एखादा प्रश्न स्किप केलेला बरा. ओके, परंतु ओकॅबची तयारी व्यवस्थित करा, त्यासाठी न्यूजपेपर रिडिंग सुद्धा करायला पाहिजे. परसिस्ट. परसिस्ट या शब्दाचा अर्थ आहे एखादी गोष्ट कंटिन्यू होणं, प्रिवेल होणं. मग परसिस्ट म्हणजे जर कंटिन्यू होणं असेल तर ऑप्शन मध्ये बघा 1, 2, 3, 4 स्ट्रगल सांगितलाय, कंटिन्यू, क्रिएट, सीज. मग परसिस्टचा मिनिंग आहे एखादी गोष्ट कंटिन्यू होणं किंवा प्रिवेल होणं. तर आपला या ठिकाणी जो आन्सर असेल ते काय असेल? आपलं कंटिन्यू. आता जे 4 शब्द दिले त्या शब्दांचं स्पेलिंग सुद्धा लगेच चेक करून घ्या. व्हिडिओ फास्ट मध्ये बघू नका. शब्द बघा, शब्दांचे मिनिंग्स लिहून घ्या, शब्दांचे स्पेलिंग लक्षात ठेवा. ओके, स्ट्रगल म्हणजे काय? संघर्ष करणे किंवा संघर्ष, राईट. नेक्स्ट वर्ड काय? कंटिन्यू म्हणजे काय? चालू ठेवणे किंवा चालू असणे. क्रिएट म्हणजे काय? तयार करणे किंवा एखाद्या गोष्टीची निर्मिती करणे. क्रिएट हा वर्ब आहे बघा, वर्ब. आणि क्रिएशन हा नाउन फॉर्म आहे, CREATION, क्रिएशन. नेक्स्ट आहे सीज. सीज म्हणजे काय? एखादी गोष्ट थांबवणे. जसं की तुम्ही सीज फायर, न्यूजपेपर वाचा. पुन्हा पुन्हा सांगतोय, बॅचच्या पहिल्या लेक्चर पासून शेवटच्या लेक्चर पर्यंत तुम्हाला हेच ऐकायला भेटेल की न्यूजपेपर दिवसातून 20 मिनिटं तरी वाचा. आता हे न्यूजपेपर वाचल्याने काय माझा त्याच्यामध्ये काय वेगळा फायदा आहे असं काही नाहीये, पण तुमच्या
तुमचं होक्या व्यवस्थित होईल, ग्रामर व्यवस्थित होईल, पॅराजंबल्स अटेम्प्ट करण्यासाठी तुमचं कॉम्प्रिहेन्शन व्यवस्थित व्हायला लागेल. सीज, आता सीज हा शब्द तुम्ही कुठे वाचला असेल, न्यूजपेपरमध्ये येतं बघा. सीज फायर म्हणजे काय, इंडो पाक बॉर्डरवरती सीज फायर झालं म्हणजे काय, फायरिंग बंद झालं. CEA सीज फायर म्हणजे फायरिंग थांबवलं किंवा फायरिंग बंद केलं. मग हे काय, एखादी गोष्ट करणं बंद करणे किंवा थांबवणे, एखादी गोष्ट करण्याचे थांबवणे, याला म्हणतो आपण सीज. राईट. या ठिकाणी पर्सिस्टचा सिनॉनिम विचारला होता, तो आहे कंटिन्यू. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. इफ नो वर्ड इज नीडेड इन द ब्लँक सिलेक्ट नो वर्ड. ऑप्शन्स तसे दिलेत त्यांनी, ए अँड द आणि नो वर्ड. म्हणजे काय, प्रश्न कशावरचा आहे, आर्टिकलवरचा प्रश्न आहे. मग आता थोडासा विचार करा, प्रश्न वाचा. प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला आर्टिकल विषयी काय काय आठवतंय. सुरुवातीला सांगतो, आर्टिकल जर चॅप्टर आहे तर तुम्ही काय काय करायचं. एक, यूज ऑफ ए, यूज ऑफ एन, यूज ऑफ एन, त्यानंतर यूज ऑफ द. ए कधी वापरायचा, एन कधी वापरायचा आणि द कधी वापरायचा, हे तीन घटक झाले. कधी ग्रामरला असं तोडायला शिका. ग्रामर असं तुम्ही पूर्ण ऍज अ होल नका बघू की ग्रामर किती मोठं आहे, असं नाही. एचा यूज बघा कधी कधी करायचा, एन कधी कधी वापरायचा आणि द कधी कधी वापरायचा. आणि चौथा पॉइंट जो आहे तो आहे ओमिशन ऑफ आर्टिकल. म्हणजे आर्टिकल वापरायचे कधी नाहीत, कोणते आर्टिकल्स आणि वापरायचे कधी नाहीत, ओमिशन ऑफ आर्टिकल. मग याचे काही पॉइंट्स काढून ठेवा. तुम्ही जिओग्राफी वाचाल, हिस्ट्री वाचाल, प्रचंड वाचाल, इंग्लिश नाही वाचायचं आम्हाला. इंग्लिशचे डायरेक्ट मार्क्स आले पाहिजे, असं होत नाही ना, कष्ट घ्यावे लागतील. आता बघा, ग्रांटिंग यू डॅश डॅश फोर्टनाइट्स लीव इज आउट ऑफ द क्वेश्चन. तुला फोर्टनाइटची लीव देणं हे आउट ऑफ क्वेश्चन आहे, बाकीचं बोल, असं लक्षात घ्या फक्त. आता त्यांनी काय सांगितलं, फोर्टनाइट्स लीव म्हणजे 15 दिवसांची लीव, रजा. आता 15 दिवसांची रजा असं आपण त्याला युनिट मध्ये पकडू शकतो किंवा एक गट म्हणून पकडू शकतो. राईट. 15 दिवसांची रजा, आणखी 15 दिवसांची रजा होऊ शकते, आणखी 15 दिवसांची रजा होऊ शकते. राईट. मग त्याला आपण काय केलं, अशा एका ग्रुपमध्ये टाकलं 15 दिवसांची रजा. ग्रुप एक तयार झाला की नाही, जर एक ग्रुप तयार झालाय तर त्याला आपण काय म्हणू शकतो, एक युनिट तयार झालं, सिंग्युलर. मग हे जर सिंग्युलर काउंटेबल जर आहे तर त्याच्या अगोदर ए किंवा एन येईल. राईट. मग ग्रांटिंग यू ए फोर्टनाइट्स लीव इज आउट ऑफ द क्वेश्चन. या फोर्टनाइट या शब्दाचं जर प्रोनाउन्सिएशन स्वरांसारखं असतं, वॉवेल लाईक असतं, तर आपण काय म्हटलं असतं, एन आला असता. या ठिकाणी काय यूज होतोय, अ. का, त्याचं प्रोनाउन्सिएशन जे आहे ते कॉन्सोनंट लाईक आहे, म्हणजे व्यंजनांसारखं आहे, म्हणून काय इथं ए. अ कुठे बघा, नंबर 2 ला हे आपलं आन्सर असेल. पुढे जाऊयात. पार्ट्स ऑफ द सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन्स. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स अ स्पेलिंग एरर. त्याने आपल्याला काय सांगितलंय, स्पेलिंग एरर शोधायचा. मग वाचा. द मॅनेजिंग डिरेक्टर व्हिजिट्स द फॅक्टरी रेग्युलरली फॉर इन्स्पेक्शन. जो काय मॅनेजिंग डिरेक्टर आहे तो फॅक्टरीला रेग्युलरली व्हिजिट करतो इन्स्पेक्शन करण्यासाठी. मग जे शब्द वापरलेत त्यामध्ये व्यवस्थित बघा, काळजीपूर्वक वाचायचं, एक एक शब्द बघायचा की काय असू शकेल. पहिले चेक करा, द बरोबर आहे, मॅनेजिंग बरोबर आहे, MANAGING, डिरेक्टर बरोबर आहे, व्हिजिट हेही बरोबर आहे, द फॅक्टरी. मग आता ऑप्शन्स मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं, द मॅनेजिंग फॉर इन्स्पेक्शन, डिरेक्टर व्हिजिट्स द फॅक्टरी रेग्युलरली. एक एक शब्द चेक करून बघा. तुमच्या एक एक शब्द चेक करताना रेग्युलरली पर्यंत आल्याच्या नंतर लक्षात येऊन जाईल की रेग्युलरलीचं स्पेलिंग असं नाहीये. REGULARLY रेग्युलरली असा आहे. त्यांनी काय केलं होतं, रेग्युलरली मध्ये ईचा वापर केलाय, ई नाहीये, REGULARLY. एच्या जागी त्यांनी ई वापरलाय, स्पेलिंग इनकरेक्ट केलंय. आता करेक्ट इनकरेक्ट स्पेलिंगला आपल्याकडे कोणती गोळी भेटते मेडिकलमध्ये? कुठली गोळी नाहीये. तुम्ही जेव्हा रोजचं वाचताय किंवा क्वेश्चन पेपर्स अटेम्प्ट करताय, दररोज थोडं थोडं रीडिंग करताय, त्यावेळेस एखादा शब्द आला
तर लगेच त्याचं स्पेलिंग लक्षात घ्यायचं. जर इथे शब्द आलाय मॅनेजिंग डिरेक्टर, मॅनेजिंग शब्द आला तर लगेच स्पेलिंग वाचा ना, MANAGING, MANAGING मॅनेजिंग. डिरेक्टर DIRECTOR डिरेक्टर. असंच रेग्युलरली जर वाचलेलं असतं अगोदर तर या ठिकाणी रेग्युलरली चुकला नसता, आपल्याला माहित झालं असतं की आन्सर काय आहे आपलं फॅक्टरी रेग्युलरली. यातलं रेग्युलरलीचं स्पेलिंग चुकवलेलं आहे त्यांनी, म्हणून आपला आन्सर नंबर 4 असेल. ओके, नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन काय. ओके, आता आला प्रश्न ज्या ठिकाणी सगळ्यांची तारांबळ उडते. प्रश्न बघा काय. sentences of a paragraph are given below in parajumble order. Arrange the sentences in the correct order to form a meaningful and coherent paragraph. meaningful म्हणजे काय अर्थपूर्ण, coherent म्हणजे काय सुसंगत असा एक पॅराग्राफ व्यवस्थित बनवायचा जेणेकरून आपल्याला एक आयडिया येईल की पॅराग्राफ मध्ये काय सांगितलंय. एका पॅराग्राफचे 4 सेंटेन्सेस अदलून बदलून त्यांचा क्रम अदलून बदलून दिलाय त्यांनी ABCD. आपल्याला काय करायचं फक्त त्यांचं योग्य क्रम लावायचा आहे. आता बघा बरं, क्वेश्चन मोठा आहे म्हणून मी थोडं स्क्रीनच्या बाहेर असेल, तुम्ही फक्त स्क्रीनकडे लक्ष द्या. ABCD 4 सेंटेन्सेस दिलेत. 4 सेंटेन्सेस पैकी पहिलं सेंटेन्स जेव्हा तुम्ही वाचाल इन 1784, पहिलं सेंटेन्स वाचल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल इन 1784 he was the first to describe color blindness which came to be known as Daltonism. In 1784 he was पण कोण. ही कधी वापरतो आपण असा प्रोनाउन कधी वापरतो जर एखाद्या वेळेस नाउनचा आधी वापर झालाय तर आपण प्रोनाउनचा वापर करतो, राईट. मग एने कधी सुरुवात होईल का, कधीच एने सुरुवात होणार नाही. आता या ठिकाणी आपले ऑप्शन सगळे बी पासून स्टार्ट आहेत, हे मलाही माहिती आहे. सांगतोय काय मी तुम्हाला, तुम्ही चुकायला नको. जर कधी प्रोनाउनने जर सुरुवात झालेली असेल तर ते तुमचं स्टार्टिंग सेंटेन्स नसणार आहे, सुरुवातीचं सेंटेन्स नसणार आहे. त्यामुळे या केसमध्ये एने सुरुवात होणारच नाही. ऑप्शन्स मध्ये त्यांनी सर्वजण बी पासून स्टार्ट होणारे दिलेत. ओके, एने कधी सुरुवात होणार नाही. आता बघा बरं, मग पॅराजंबल अटेम्प्ट करताना काय करायचं, पहिले तर ऑप्शन कडे जावा. सगळेजण त्यांनी बी सांगितलंय, प्रत्येक ठिकाणी बी ने स्टार्ट आहे. मग बी हे आपलं नंबर 1चं, हे तुमचं लॉजिक असायला पाहिजे, राईट. हे कधी जर तुम्हाला वेळ वाचवायचा आहे आणि लगेच अटेम्प्ट करायचे. आता बघा बी जर आपलं पहिलं आहे, जॉन डाल्टन वॉज अन इंग्लिश केमिस्ट whose atomic theory is the basis of chemistry. हे आपल्याला माहिती आहे ॲटॉमिक थेरी कोणाची आहे, जॉन डाल्टनची. मग त्याच्याविषयीचं एक पहिलं सेंटेन्स आलंय, आपल्याला माहिती आहे की तेच आपलं फर्स्ट सेंटेन्स असणार आहे. त्याच्यानंतर काय आपण बघू ना, जॉन डाल्टन वॉज अन इंग्लिश केमिस्ट हुज ॲटॉमिक थेरी इज द बेसिस ऑफ केमिस्ट्री. त्याच्यानंतर बघा आता जर आपण काय काय सांगितलंय, बीच्या नंतर सी आहे 2 ठिकाणी, डी आणि ए आहे. आता बघा या सेंटेन्स नंतर जॉन डाल्टन विषयी बेसिक माहिती सांगितली. आता जॉन डाल्टनच्या थोडंसं पुढे जायला पाहिजे ना. बघा बरं काय सांगितलंय आणि कुठं सांगितलंय. डाल्टन कुड नॉट डिस्टिंग्विश, सी वाला जे सेंटेन्स आहे ते वाचून बघू. डाल्टन कुड नॉट डिस्टिंग्विश रेड फ्रॉम ग्रीन. आणि याच्यानंतर काय वाचू शकतो आपण, द वर्ड इज स्टील युज्ड इन फ्रेंच, स्पॅनिश अँड रशियन. आता बघा द वर्ड इज स्टील युज्ड इन फ्रेंच, स्पॅनिश अँड रशियन. कोणता वर्ड, एखादा वर्ड यूज झालाय का. बीच्या नंतर डी कुठे लगेच. ओके, आपलं हे बी स्टेटमेंट नंबर 1 ला द वर्ड, जर द हे आर्टिकल आलंय याचा अर्थ काय, अगोदर कुठल्या तरी वर्डचा वापर व्हायला पाहिजे. मग कोणता वर्ड वापरलाय का आतापर्यंत आपण फक्त एकच सेंटेन्स वाचले, त्या सेंटेन्स मध्ये तर फक्त डाल्टन विषयी बोललं गेलंय, कुठलाही पर्टिक्युलर आणि वेगळा शब्द नाही आलाय म्हणून आपण द चा वापर करावा. म्हणून बीच्या नंतर लगेच डी नाही येणार. बीच्या नंतर डी कुठे आहे, हा तर ऑप्शन आपला गेला. आता ऑप्शन काय राहिले, बीच्या नंतर 2 वेळेस सी आहे, एका वेळेस डी ए आहे. बीच्या नंतर ए घेऊन बघा बरं, हे आपलं सेंटेन्स आहे, जॉन डाल्टन वॉज अन इंग्लिश केमिस्ट हुज ॲटॉमिक थेरी इज द बेसिस ऑफ केमिस्ट्री. त्याच्यानंतर ए घेऊन बघा, इन 1784 ही वॉज द फर्स्ट टू डिस्क्राइब कलर ब्लाइंडनेस. कलर ब्लाइंडनेस कडे गेले ते, पण जॉन डाल्टन वरून कलर ब्लाइंडनेस कडे डायरेक्ट जाण्यापेक्षा याच्या अगोदर हे सेंटेन्स येत आहे का पाहून घ्या ना. डाल्टन कुड नॉट डिस्टिंग्विश रेड फ्रॉम ग्रीन. तो रेड हा ग्रीन पासून त्याला फरक करता येत नव्हता. डिस्टिंग्विश करणे म्हणजे काय, फरक करणे. ओके, फरक करणे. आता बघा डाल्टन कुड नॉट डिस्टिंग्विश रेड फ्रॉम ग्रीन. तो रेड हा ग्रीन पासून डिस्टिंग्विश करू शकत नव्हता.
म्हणजे डाल्टन विषयी माहिती आली. त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेलेत, डाल्टन विषयी आणखी माहिती दिली. म्हणजे काय, सुरुवातीला बी आला, नंतर सी चा वापर होऊ शकतो. आणि आता बघा, आता आपल्याला समजेल की सी च्या नंतर ए आहे की डी आहे. द वर्ड इज स्टील युज्ड इन फ्रेंच, आणखी त्या वर्डचा वापर झालेलाच नाहीये, म्हणून बी सी त्याच्यानंतर आणखी डी चा वापर होणार नाही, कारण कुठला तरी वर्ड येणं आवश्यक आहे ना. वाचावर सेंटेन्स नंबर ए. इन 1784 he was the first to describe color blindness which came to be known as Daltonism. डाल्टनिझम एक शब्द आलाय बघा. मग जर डाल्टनिझम शब्द आलाय तर या शब्दाच्या नंतर म्हणजे ए च्या नंतर डी यायला पाहिजे. मग ए च्या नंतर डी कुठे बघा, ए च्या नंतर आपल्याला डी पाहिजे. ए च्या नंतर डी, लगेच डी एका ठिकाणी आहे. ए नंतर डी बघा, इथं नाहीये, इथं नाहीये, इथं आहे परंतु इथं सी मध्ये. हा ऑप्शन गेला. एकच ऑप्शन राहिला, ऑप्शन नंबर 1 BCAD, आणि हे आपला आन्सर आहे. या प्रश्नाच्या विश्लेषणाला मी वेळ का दिला? पॅराजंबल सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. पॅराजंबल मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स जात आहेत. पुढचा क्वेश्चन घेऊयात आपण. Select the most appropriate option to fill in the blank. If no word is needed in the blank, select no word. Again options बघा, the and a, no word. म्हणजे काय, आर्टिकलवरचा प्रश्न आहे, वाचून घ्या. We kept our fingers crossed. फिंगर्स क्रॉस्ड असणं म्हणजे काय, एखादी गोष्ट एक्सपेक्टंटली एखाद्या गोष्टीसाठी वेट करणं. ही एक इडियम आहे. त्या इडियमचा मिनिंग आहे अपेक्षेने एखाद्या गोष्टीची वाट पाहणं. अपेक्षेने एखाद्या गोष्टीची वाट पाहणं म्हटलंय, एखाद्या गोष्टीची म्हटलंय, एखाद्या व्यक्तीची नाही. ओके, या प्रश्नाकडे या. वी केप्ट आवर फिंगर्स क्रॉस्ड व्हेन. आता आम्ही फिंगर्स क्रॉस्ड का ठेवले, आम्ही अपेक्षेने का वाट पाहत होतो, कारण रिझल्ट वॉज बिंग अनाउन्स्ड. पण मग कुठलाही रिझल्ट आहे का हा, असं रॅन्डम रिझल्ट आहे की एखादा पर्टिक्युलर रिझल्ट आहे? मला सांगा, जर आपला एखादा रिझल्ट आहे तर तो एखादा विशेष रिझल्ट असेल ना, ज्याच्यासाठी आपण फार चिंतेने आतुरतेने वाट पाहत असू. असं होईल का की एखादा रॅन्डम रिझल्ट आहे ना आपण वाट पाहतोय? असं नाही ना, एखादा पर्टिक्युलर रिझल्ट असेल, राईट. मग हा जर एखादा पर्टिक्युलर रिझल्ट आहे ज्याची आम्ही वाट पाहतोय, तो पर्टिक्युलर जर झालाय तर त्याच्या अगोदर द हे आर्टिकल यायला पाहिजे. मग तुम्हाला इथंच क्लिअर होतंय, द एक रिझल्ट विशेष आहे त्याच्यासाठी जर वाट पाहतोय आम्ही तर द हे आर्टिकल यायला पाहिजे. ऑप्शन नंबर 1 हे आपला आन्सर असेल. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. एक इडियम दिली, त्याचं मिनिंग विचारलंय. इडियम आहे गो ॲस्ट्रे. आता या इडियमचं मिनिंग काय, तुम्ही जर एखादा रॉंग पाथ फॉलो करायला लागतात, चुकीच्या मार्गाला लागतात, तर त्याच्यासाठी काय, गो ॲस्ट्रे असं एक इडियम आहे. त्या इडियमचं मिनिंग त्यांनी फार क्लिअरली सांगितलं होता. एखादी व्यक्ती काय करते, रॉंग पाथ किंवा चुकीचा मार्ग स्वीकारते, म्हणून याचं मिनिंग आहे टू फॉलो अ रॉंग पाथ, चुकीचा मार्ग स्वीकारणे. ओके, इडियमचा आता सेंटेन्स मध्ये जर इडियमचा वापर झालेला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही बऱ्याचदा तुमचा लॉजिक लावू शकता. अशा प्रकारे फिंगर्स क्रॉस्ड, आणि याचं जर विचारलं असतं तर तसं तुम्ही सेंटेन्सच्या अनुषंगाने सांगू शकला असता. सेंटेन्स मध्ये काय सेन्सने वापर झालाय त्याचं एक लॉजिक लावू शकला असता. पण या ठिकाणी होतंय काय, आत्ताच्या क्वेश्चन मध्ये गो ॲस्ट्रे फक्त एक इडियम दिली आहे आणि त्याचं मिनिंग विचारलंय, सेंटेन्स मध्ये वापर झालेला नाही. त्यावेळी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे एक्झॅक्ट मिनिंग काय आहे त्याचं. नेक्स्ट बघा, द ॲरो डॅश डॅश मिस्ड इट्स मार्क. ॲरोने काय केलं, त्याचं मार्क मिस केलं. एखाद्या ठिकाणी जे मारायचा होता, जो मार्क केलेला होता, ते त्या ठिकाणी जो एम पकडलेला होता त्याने ते मिस केलंय. पण कशा प्रकारे मिस केलंय बघा बरं. द ॲरो डॅश डॅश मिस्ड इट्स मार्क. आपल्याला या ठिकाणी एक शब्द टाकायचा आहे, जो शब्द एक मोस्ट ॲप्रोप्रिएट असेल. आता जो एक मार्क दिला होता, ज्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी हिट करायचं होतं, हा जो तो पॉइंट असेल, जसं तिरंदाजीमध्ये असतो, आर्चरीमध्ये असतो, राईट. तुम्हाला ज्यावेळी तिथे मारायचं आहे किंवा एम दिलेला आहे आणि ते मिस होतंय, मग मिस कसं होईल, क्वाइटली होईल का, क्विकली होईल का, थोडक्यात मिस होईल का, किंवा मग अचानक मिस होईल का? आता काही अचानक मिस होत असतं का बरं? एखाद्या ठिकाणी एम वरती आपल्याला बाण मारायचा आहे, शूट करायचंय किंवा बुलेट फायर करायची आहे,
ते असं सडनली मिस होईल का? सडनली नाही, मोस्ट ॲप्रोप्रिएट. बघा ना, जर आपण असं म्हणलं की जे मार्क दिलेला होता तो मार्क माझा थोडक्यात हुकला, मला इथं मार्क करायचा होता, इथं हिट करायचं होतं, ते इथं हिट झालं, म्हणजे काय थोडक्यात मिस झालं. मग थोडक्यात मिस झाल्यासाठी आपल्याकडे शब्द काय? नॅरोली. मग अशा प्रकारे जर लॉजिक लावू शकलात पेपरमध्ये तर तुम्हाला आन्सर पर्यंत पोहोचता येईल. अदरवाईज काहीतरी एक ठोकून यायचं आणि मग ते चुकणार आहे. याच्यासाठी सांगतो, थोडंसं वाचन वाढवा ना. पुणे इंग्लिश क्लबच्या टेलिग्राम चॅनलवरती मी न्यूजपेपरच्या 2 न्यूज आणि 2 आर्टिकल्स पोस्ट करत असतो. त्याचं कारण एवढंच आहे की दररोज थोडं थोडं तरी 20 मिनिटासाठी 25 मिनिटासाठी तरी इंग्लिश वाचा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. या ठिकाणी थोडासा ग्रामरचा पार्ट आहे, ग्रामरचा पार्ट पण पाहूयात आणि सेंटेन्सचं लॉजिक सुद्धा पाहूयात. तारू रेस्टेड डॅश डॅश द गेस्ट्स हॅड लेफ्ट. आता काय, तारूने केव्हा रेस्ट केलं? दो, जरी, इफ, जर. हे इंग्लिश मराठीमध्ये शिकवायचं नसतं, इंग्लिशमध्ये शिकवायचं असतं. परंतु काही गोष्टी कळायला पाहिजेत. सरळ सेवेचे आपले बरेचसे विद्यार्थी आहेत, सरळ सेवेची बॅच आहे म्हणून थोडंसं मराठीत सांगतोय. आफ्टर, नंतर. सो दॅट, ठीक आहे, म्हणून. आता मला सांगा यापैकी कोणता ऑप्शन येईल बरं इथं? तारू रेस्टेड जरी गेस्ट गेले होते तरी. तारू रेस्टेड जर गेस्ट गेले होते तरी. तारू रेस्टेड जेव्हा गेस्ट गेले तेव्हा, किंवा गेस्ट गेल्यानंतर तारूने रेस्ट केली. हा नंतरवाला सूट होतोय का नाही? तारू रेस्टेड आफ्टर गेस्ट हॅड लेफ्ट, हे आपला आन्सर असेल का? नंतर त्याने रेस्ट केली. आता आन्सर पर्यंत तुम्ही अशा प्रकारे पोहोचू शकता. ग्रामरचा जो पार्ट आहे तो समजून घ्या. इथं आफ्टर येईल, परंतु आता मला थोडंसं तुम्हाला सांगू द्या ग्रामर काय. आपला आन्सर असेल आफ्टर, कारण तारू रेस्टेड आफ्टर द गेस्ट हॅड लेफ्ट. आता पास्ट टेन्सचा यूज करताना काय होतं बघा, 2 सेंटेन्सेस जर असतील किंवा 2 कृती असतील एका सेंटेन्समध्ये, असं एक सेंटेन्स आहे, त्या सेंटेन्समध्ये 2 कृती आहेत. या दोन्ही सुद्धा ऍक्टिव्हिटीज घडताना कुठली तरी एक अगोदर घडते आणि एक नंतर घडते. जी अगोदर घडते ती आपण पास्ट परफेक्ट मध्ये लिहितो. क्रमाने घडताना म्हणतोय मी, लिहिताना नाही. क्रमाने घडताना जी पहिली घडते ती असते पास्ट परफेक्ट टेन्स, आणि क्रमाने घडताना जी नंतर घडते, म्हणजे नंबर 2 ला नंतर जी घडते ती असते सिंपल पास्ट टेन्स. लक्षात आलंय का? घडताना म्हणतोय मी, आपण वाक्यामध्ये लिहिताना नाही. जर दिलेली घटना, जे एक सेंटेन्स आहे त्या सेंटेन्स मधील ज्या 2 घटना आहेत त्यातील पहिली घटना जी क्रमाने घडते त्यातील जी पहिली घटना आहे ती पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायची, आणि नंतर घडणारी घटना जी आहे ती सिंपल पास्ट मध्ये लिहायची. आता सेंटेन्स कडे या. तारू रेस्टेड आफ्टर द गेस्ट्स हॅड लेफ्ट. गेस्ट अगोदर गेले आणि नंतर तारूने रेस्ट केली, राईट? म्हणून तारू रेस्टेड हा सिंपल पास्ट टेन्स आफ्टर द गेस्ट्स हॅड लेफ्ट. गेस्ट अगोदर गेलेले आहेत, नंतर तारूने रेस्ट केली आहे, म्हणून अगोदरची घटना, गेस्ट अगोदर गेलेत, ती आपली कशामध्ये असेल? पास्ट परफेक्ट टेन्स. पुढे पाहूयात. या क्वेश्चनचा आन्सर आपला आफ्टर आहे का? आफ्टरचा वापर होऊ शकेल सेंटेन्स मध्ये, सेंटेन्सच्या सेन्स नुसार. त्यासाठी सेंटेन्स कळायला पाहिजे. कळण्यासाठी आपण दररोज थोडं थोडं वाचलं पाहिजे. नुसतं कुठल्याही बॅचेस घेऊन होत नाहीये सगळं. सांगणारा सांगू शकतो, मीही सांगतो, मी फार प्रामाणिकपणे जीव तोडून तुमच्या समोर सांगेल. करायचंय तुम्हा सगळ्यांना. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. प्रश्नामध्ये जे विचारलंय त्याला पहिला अंडरलाईन करून घ्या. अँटोनिम विचारलंय, अँटोनिमला एनसर्कल करा, अंडरलाईन करा. फॅमिस्ट. फॅमिस्ट म्हणजे काय? अँटोनिम विचारलंय, लक्षात घ्या. फॅमिस्ट म्हणजे प्रचंड व्याकुळ होणे, भुकेने व्याकुळ होणे. मग फॅमिस्टचा सिनोनिम काय होईल? स्टार्व्ड. प्रचंड भूक लागली आहे, राईट? भुकेने व्याकुळ होणे, त्यासाठी काय? स्टार्व्ड हा शब्द आहे. पण हा काय झाला? सिनोनिम झाला. आपल्याला काय विचारलं त्यांनी? अँटोनिम.
हा जर असेल भुकेने व्याकुळ होणे, मग याच्यासाठी जर पोट भरलेला असेल वगैरे किंवा एकदम काय म्हणतो आपण जेवण करून संतुष्ट झालेला असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे ऑप्शन्स पैकी कोणता शब्द आहे अँटोनिम साठी? सपोर्ट म्हणजे काय? एखाद्याला सपोर्ट करणं म्हणतो आपण. सपोर्ट करणं म्हणजे काय? एखाद्याला मदत करणं किंवा एखाद्याला एखाद्या प्रकारची मदत करणं, सपोर्ट करणं. सॅटिएटेड, सॅटिएटेड म्हणजे काय? संतुष्ट होणे. संतुष्ट होणे, एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही तृप्त होणे. तृप्त होणे एक शब्द आहे त्याला. स्टायफल्ड, स्टार्व्ड. स्टार्व्ड म्हणजे मी काय सांगितलं मी तुम्हाला? भुकेने व्याकुळ होणे. हा स्टार्व्ड, भुकेने व्याकुळ होणे. आणि त्याच्यानंतरचा आपला हा एक शब्द आहे स्टायफल्ड. स्टायफल्ड म्हणजे काय? एखादी गोष्ट जर घडतीये तर ती घडण्यापासून रोखणे किंवा थांबवणे. राईट. मग या ठिकाणी मला सांगा फॅमिस्ट म्हणजे भुकेने व्याकुळ होणे, त्याच्यासाठी संतृप्त होणे किंवा आपण त्याला संतुष्ट होणे, तृप्त होणे, त्यासाठी शब्द आहे आपल्याकडे सॅटिएटेड. म्हणून जे आन्सर आहे आपला आन्सर काय असेल या ठिकाणी? अँटोनिम विचारला होता. भुकेने व्याकुळचा अँटोनिम काय होईल? तृप्त होणे, सॅटिएटेड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. Select the option that can be used as a one word substitute for the underlined segment. अंडरलाईन केलेलं एक सेगमेंट आहे म्हणजे आपल्याला त्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन बघायचंय. म्हणजे काय? वन वर्ड सबस्टिट्यूशन. हे काय असतं? दिलेले 3-4 वर्ड्स जे आहेत त्या वर्डसाठी आपल्याला एक शब्द शोधायचा आहे. म्हणजे मराठीतील शब्दसमूहासाठी एक शब्द. आता बघा, ही वेंट ऑन ड्रायव्हिंग द कार विदाउट नोईंग ऑफ द डेंजर दॅट अवेटेड हिम. तो कार चालवत गेला, त्यांनी माहिती सुद्धा करून घेतलं नाही किंवा त्याला माहिती नव्हतं की समोर काय डेंजर आहे, त्याची कशा प्रकारचं डेंजर त्याच्या समोर असणार आहे. मग ओडीएस म्हणजे काय? 4 शब्दांची मिनिंग लक्षात घ्या. विदाउट नोईंग म्हणजे एखादी गोष्ट काय करणं? माहित नसणे. राईट. माहिती नसणे. मग याच्यासाठी याचा अपोजिट म्हणून आपल्याकडे एक शब्द आहे अवेअर असणे. AWARE, अवेअर. अवेअर म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची जाणीव असणे. राईट. मग अवेअरचा अर्थात आपल्याला विदाउट नोईंग माहिती नसणे पाहिजे. अवेअरचा अँटोनिम पाहिजे आपल्याला माहित नसणे टाईप. मग बघा ऑडियस, एका एका शब्दाचं मिनिंग माहित करून घेऊ आणि त्यानंतर आपण आन्सरकडे जाऊ शकतो. ऑडियस म्हणजे काय? तुम्हाला सुलभ शौचालय माहिती आहे, तिसला जो वास येतो असा उग्रवाला वास, ते किळसवाना असतो किंवा असा तापदायक असतो, त्याला म्हणतात ओडियस. राईट. हा तापदायक म्हणू आपण याला. तापदायक किंवा किळसवाना. नंतर बघा ओमनीपोटेंट. आता ओमनी म्हणजे काय? OMNI. ओमनी म्हणजे सर्व. OMNI. ओमनी म्हणजे सर्व. पोटेंट म्हणजे सगळ्या प्रकारची ताकद ज्याच्याकडे आहे किंवा प्रचंड पॉवर आहे त्याला म्हणायचं ओमनीपोटेंट. सर्वशक्तिमान, ओमनीपोटेंट. ऑब्लिव्हियस. ऑब्लिव्हियस म्हणजे एखादी गोष्ट माहित नसणे. माहित नसणे. आणि मग हेच आपला आन्सर आहे, माहित नाहीये ते. नंतर बघा ऑफेंडेड. एखाद्याला काय होतं? अपमानास्पद वाटतं किंवा त्याला ह्युमिलिएटेड फील होतं, त्याला काय म्हणतो आपण? ऑफेंडेड. म्हणजे अपमानित फील होणं. मग त्यांनी विचारलं होतं आपल्याला विदाउट नोईंग, माहिती नसणं. माहिती नसणे याच्यासाठी कोणता शब्द आहे? ऑब्लिव्हियस आहे. मग ऑब्लिव्हियस या शब्दानंतर सुद्धा एक प्रेपोजिशन येतं, ते काय आहे? ऑफ. ऑब्लिव्हियस ऑफ म्हणतात त्याला. आणि अवेअर या शब्दानंतर सुद्धा ऑफ हे प्रेपोजिशन येतं, लक्षात ठेवा. अवेअर ऑफचा अँटोनिम होऊ शकतो ऑब्लिव्हियस ऑफ. यस. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 11. Select the option that can be used as a one word substitute. Again, one word substitute आपल्याला बघायचा आहे. The person in charge of the museum instructed the visitors not to touch any articles on display. डिस्प्ले साठी ठेवलेल्या कोणत्या आर्टिकलला कोणीही टच करू नका असं कोणी सांगितलं? द पर्सन इन चार्ज ऑफ द म्युझियम. म्युझियमचा जो इन्चार्ज आहे त्याने सांगितलं. मग म्युझियमच्या इन्चार्जला काय म्हणतात? वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आपल्या पुणे इंग्लिश क्लबच्या एका बॅचमध्ये मी घेतलेले आहेत. एक 3000 शब्दांची बॅच आहे, एक मोठी बॅच आहे. कोणतीही बॅच जॉईन करू शकता. जर मी इतकं जीव तोडून सांगतोय, इतकं जीव तोडून प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सुद्धा टीचिंग केलेलं आहे, त्या ठिकाणी सुद्धा बॅच रेकॉर्डिंग चालू आहे. तुम्ही बॅच जॉईन करू शकता.
आता हा जो आहे पर्सन इन्चार्ज ऑफ द म्युझियम, याला शब्द आहे आपल्याकडे क्युरेटर. नंबर 3 अटेंडंट काय असतो? मी आता या ठिकाणी जेव्हा क्लासेस सुरू करतोय तर तुमचे फोन कॉल्स घ्यायला मी जर एखाद्याला सांगितलं की दररोज येणारे कॉल्स रिसीव्ह करायचे, काही इम्पॉर्टंट असेल, कोणाला मदत लागत असेल तर ती मदत करायची, ते कॉल्स वगैरे अटेंड करणार जो आहे त्याला म्हणतात अटेंडंट. ओके. नेक्स्ट बघा सुपरवायझर, एखादी गोष्ट सुपरवाइज करणारी व्यक्ती असते त्याला सुपरवायझर शब्द आहे. नंतर आहे गार्ड, फॉरेस्ट गार्डचा पेपर आहे, वनरक्षक त्यातील गार्ड, एखाद्या गोष्टीचे संरक्षण करणारा गार्ड. या ठिकाणी पर्सन इन्चार्ज ऑफ द म्युझियमला काय म्हणतो आपण? क्युरेटर. स्पेलिंग लक्षात ठेवा, CURATOR. आता बघा बरं, अगेन काय आलंय? पॅराजंबल. मी पॅराजंबल मध्ये नेहमी ट्रिक म्हणून सांगतो, याचे आन्सर्स काढून वेगळं काही होणार नाही. मी कितीही पॅराजंबलची इथं सोडवले तरी सुद्धा तुम्ही काय लक्षात घ्यायचंय ते बघा. मी तुम्हाला एका ब्लँक स्लाइड वरती काही गोष्टी सांगतो. नंबर 1, प्रोनाउनने जर एखाद्या सेंटेन्सची सुरुवात झालेली जर असेल तर ते फर्स्ट सेंटेन्स नसेल. प्रोनाउनने सुरुवात झाली, राईट. बऱ्याचदा काय होतं, एखाद्या गोष्टीविषयी बोललं गेलं असतं आणि द या आर्टिकलचा वापर केला जातो. द आर्टिकल कधी वापरतो आपण? जर एखादी गोष्ट अगोदर बोलली गेली आहे त्याच्याविषयी नंतर जर बोलायचंय तर द चा वापर करतो आपण. मग तशा प्रकारे जर असेल अर्थात ते कळायला पाहिजे. ओके. तर मग द चा जनरली बऱ्याचदा द जर वापर केला असेल, अगोदर काहीतरी सांगितलं गेलंय त्या गोष्टीसाठी जर नंतर द चा वापर झाला असेल तर हे सेंटेन्स कशाच्या तरी नंतर येईल बघा, कारण अगोदर त्याला रेफरन्स आलेला पाहिजे. प्रोनाउनने सुरुवात झाली असेल तर ते पहिलं सेंटेन्स नसेल. द चा वापर झाला असेल याचा अर्थ द च्या अगोदर द ने रेफर केलं काहीतरी अगोदर सेंटेन्स येऊन गेलं असेल. नंबर 3, हेन्स, सो दॅट, अशा प्रकारे जेव्हा वाक्य असतील ना, हेन्स असेल, सो दॅट असेल, सॉरी असे शब्द असतील, याचा अर्थ काय? अगोदर काहीतरी बोललं गेलंय आणि म्हणून वगैरे, म्हणून असा या शब्दांचा अर्थ आहे. मग म्हणून कधी म्हणतो आपण? आधी काहीतरी सांगतो आणि नंतर म्हणतो म्हणून तुम्ही असं करणं गरजेचं आहे, राईट. मग हे एकतर नंतरच्या पार्टमध्ये येईल, 3ऱ्या 4थ्या क्रमांकाला सेंटेन्स येऊन जाईल. ओके. आता आपल्या ऑप्शनकडे या. A, B, C आणि D इथून चालू होतोय बघा. डी वाला सेंटेन्स खाली घ्यायचं राहिले ते तुम्ही समजून घेऊ शकता. आता मला सांगा, विथ इट्स हेल्प, बी ने कधी सुरुवात होऊ शकते का? विथ इट्स हेल्प, विथ इट्स हेल्प म्हणजे पण काय? इथं हा प्रोनाउन आलाय. विथ इट्स हेल्प, कशाच्या हेल्पने? बी हा फर्स्ट नसेल. त्यानंतर बघा, सिन्स पेनिसिलिन कुड हेल्प, मी म्हटलं ना, आत्ताच म्हटलं बघा तुम्हाला. मी काय म्हटलं? हेन्स असेल, सो दॅट असेल, त्याच्यामध्ये सिन्स सुद्धा ऍड करा. सिन्स अशा शब्दांनी कधीही हे जर सुरुवात झाली असेल एखाद्या वाक्याची तर ते वाक्य कधी पहिलं वाक्य नसेल. या इथं सिन्स पेनिसिलिन कुड हेल्प टू सेव्ह, अगेन हे सुद्धा फर्स्ट नसेल. ए आणि बी ने सुरुवात नसेल, मग ए आणि बी कुठे? ए या ठिकाणी आहे, ए या ठिकाणी गेला. ए आणि बी ने तर सुरुवात नाहीये, आता सी ने सुरुवात आहे, राईट. यावर सी कडं. पेनिसिलिन इज वन ऑफ द मोस्ट युजफुल ड्रग्स इन्व्हेंटेड बाय द मॅन. पेनिसिलिन या ड्रग विषयी बोललं जातं, औषधाविषयी बोललं गेलंय. म्हणजे काय? हे आपलं पहिलं सेंटेन्स आहे, पेनिसिलिन पासून सुरुवात झाली आहे. आता डी येईल की बी येईल? कुठं बघा, फक्त डी आणि बी पैकी तुम्हाला शोधायचं आहे. इन द बिगिनिंग व्हेरी फ्यू पीपल न्यू ऑफ धिस वंडरफुल डिस्कवरी और इट्स युसेस. हा येईल की बी येईल? विथ इट्स हेल्प वी कॅन हील वुंड्स कॉज्ड बाय बॅक्टेरिया विच कॅन नॉट बी अदरवाइज हील्ड. मग काय येईल? सी हा आपला पहिला आहे. त्यानंतर डी चा वापर होईल की बी चा वापर होईल? विथ इट्स हेल्प. पण कशाची हेल्प? आपण काय म्हटलंय? पेनिसिलिन इज वन ऑफ द मोस्ट युजफुल ड्रग्स इन्व्हेंटेड बाय द मॅन. हे झालं आपलं पहिलं सेंटेन्स. आता या ड्रग विषयी अगोदर बोलावं लागेल. विथ इट्स हेल्प काय करतं हे ड्रग? वी कॅन हील वुंड्स कॉज्ड बाय बॅक्टेरिया विच कॅन नॉट बी अदरवाइज हील. ज्या वुंड्स व्यवस्थित होणार नाहीत त्या याने व्यवस्थित होतील. म्हणजे काय? त्याच्यापासून क्युअर होऊ शकतं. मग हे आपलं नंबर 2चं सेंटेन्स. हे फर्स्ट होणार नव्हते म्हणून मी लिहिलं होतं. नंबर 2 बी.
जर आपल्याला फर्स्ट अँड सेकंड भेटलाय म्हणजेच काय सी आणि त्याच्यानंतर बी पाहिजे. सी आणि बी किती ठिकाणी एकाच ठिकाणी नंबर 4 हे काय असेल आपलं आन्सर असेल. राईट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. एक इडियम दिली आहे लीव नो स्टोन अनटर्न्ड. मला सांगा तुम्ही कुठेतरी फिरायला जाताय एक ट्रेकिंगला जाताय आणि थोडंसं चालताना तुमच्या लक्षात येतंय की माझी चावी हरवली आहे. मग ती चावी हरवली आहे थोडंसं एक चालत तुम्ही 50 मीटर वगैरे चालताय तुमच्या लक्षात येतं की आता तर चावी होती मग चावी कुठे गेली. मग तुम्ही काय करता चावी शोधायला लागता. तिथं वेगवेगळे दगड वगैरे पडलेले असतील. मग तुम्ही काय करता व्यवस्थित तर पाहताच पण जे काही दगड इकडून तिकडून पडलेले आहेत त्या प्रत्येक दगडाला काय करता सारून वगैरे पाहता वगैरे असं ज्या रूटने तुम्ही गेलात. म्हणजे काय त्या चावी शोधण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही एकही दगड सोडला नाही स्टोन सोडला नाही ज्याला तुम्ही व्यवस्थित सरकवून पाहिलं नाही. राईट. लिव्हिंग नो स्टोन अनटर्न्ड म्हणजे एखाद्या प्रयत्नामध्ये एखादी गोष्ट अचीव करण्यामध्ये तुम्ही कुठलीही कसर न करणे. सरळ सेवांच्या परीक्षा चालू आहेत तुम्ही कोणतीही कसर नाही ठेवायला पाहिजे. राईट. यू शुड नॉट लिव्ह एनी स्टोन अनटर्न्ड. मग या ठिकाणी काय मिनिंग होईल त्याचा किंवा मिनिंग काय आहे या इडियमचा. तुमचा हर एक प्रयत्न करणे तुमचा 100% बेस्ट देणे. जर एखादी परीक्षा असेल तर टू डू वन्स बेस्ट फॉर समथिंग. एखादी गोष्ट जर असेल तर तुमचं बेस्ट ऑफ बेस्ट प्रयत्न करणं ट्राय करणं हा त्याचं मिनिंग आहे. इडियम्स आहेत. इडियमसाठी तुमच्याकडे लिस्ट असायला पाहिजे. युट्यूबचा वापर करा. युट्यूबला मी जेवढे लेक्चर्स टाकतोय तेवढे पाहून घ्या आणि त्याचबरोबर बॅच जॉईन करणं शक्य असेल तर बॅच जॉईन करा. सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. यू कुड वेट फॉर द डॉक्टर डॅश डॅश टेक अनदर अपॉइंटमेंट. आता याचं मिनिंग सांगतो मी. मिनिंग असं होतंय की मी जर डॉक्टर आहे किंवा मी डॉक्टरच्या इथे काम करतोय तर कुणी जर आलं तर मी काय म्हणाल तुम्ही डॉक्टरसाठी वेट करू शकता किंवा मग नंतरची अपॉइंटमेंट घ्या किंवा वेगळी अपॉइंटमेंट घ्या किंवा ऑप्शन देतोय की नाही तुम्हाला. मग इथं बघा ना यू कुड वेट फॉर द डॉक्टर तुम्ही डॉक्टरसाठी वेट करा किंवा एखादी नंतरची अपॉइंटमेंट घ्या. मग साधी सोपी गोष्ट आहे. सो वापरून बघा अँड वापरून बघा. तुम्ही एक तर डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्या आणि दुसरी काय एक तर डॉक्टरसाठी काय म्हणतो यू कुड वेट फॉर द डॉक्टर तुम्ही डॉक्टरसाठी वेट करा. अँडचा वापर बरोबर का आपण तुम्ही डॉक्टरसाठी वेट करा आणि दुसरी अपॉइंटमेंट घ्या. असं कसं होईल. वेट पण आम्हीच करायचं अपॉइंटमेंट पण आम्हीच घ्यायची. दोन गोष्टी कशाला करायच्या. मग काय यू कुड वेट फॉर द डॉक्टर एक तर डॉक्टरसाठी वेट करा किंवा और टेक अनदर अपॉइंटमेंट. ऑरचा वापर होईल. आता सो अँड इव्हन कसंही वापरून बघा येणार नाही. ऑर मध्ये सांगितलं ना या कंजंक्शनचा वापर त्यांना करायचा होता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया जो की लास्ट क्वेश्चन आहे आजच्या या रिस्पॉन्स शीट मधील फॉरेस्ट गार्डच्या. फॉरेस्ट गार्डला 15-15चा पॅटर्न होता. 60 प्रश्न असायचे त्यातील 15 प्रश्नांचे इंग्लिश आपण पाहतोय. पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ॲज ऑप्शन्स. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स अ स्पेलिंग एरर. अगेन स्पेलिंग एरर सांगितलं आहे. Several people don't approve of her demeanor full of affectation. या सेंटेन्स मधील कोणतं स्पेलिंग करेक्ट आहे इनकरेक्ट आहे. थोडक्यात सांगतो. करेक्ट इनकरेक्ट स्पेलिंग साठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. जेव्हा केव्हा नवीन शब्द तुमच्या समोर येतोय किंवा एखादा शब्द येतोय तो शब्द तुम्ही व्यवस्थित वाचायचा आहे. आता बघा या ठिकाणी एक शब्द आहे सेव्हरल. मग वाचतानाच म्हणायचं SEVERAL सेव्हरल. पीपल आला PEOPLE पीपल. अप्रूव्ह APPROVE अप्रूव्ह. शब्द वाचा ना. वाचताना तुम्ही डायरेक्टच असं वाचाल शब्दच स्पेलिंगच लक्षात येणार नाही. लिहिणं तर आपल्या फार दूरची गोष्ट. अर्थात म्हटलं चुकीचं काय बोलायला नको वाईट काय बोलायला नको. ओके. मग या ठिकाणी स्पेलिंग बघा. सेव्हरल पीपल डोंट अप्रूव्ह ऑफ हर डिमेनर. डिमेनर या शब्दाचं स्पेलिंग चुकवलेलं आहे. डिमिनर मध्ये आय नाहीये बघा. DEMEANOUR डिमिनर. DEMEANOUR असं स्पेलिंग आहे. मग याच्यामध्ये बघा ऑप्शन्स मध्ये कुठे हर डिमिनर हा एक ऑप्शन आहे. या ठिकाणी ते दिलेलं स्पेलिंग इनकरेक्ट आहे. अर्थात याच्यासाठी मी नेहमी सांगतो ना वेगळी गोळी नाही. कुठलंही टॅबलेट भेटत नाही की ते खाल्लं म्हणून करेक्ट स्पेलिंग सगळे लक्षात राहतील. नाही.
कष्ट तुम्हालाच घ्यायचे. ओके, मला वाटतं आजचा हा लास्ट क्वेश्चन होता. येस, या ठिकाणी आपण थांबतोय आणि यानंतर सुद्धा टेस्ट जी TCSच्या जी एक्झाम आहे त्याचं अनालिसिस व्यवस्थित करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईल. त्यानंतर IBPS पॅटर्नचं अनालिसिस आणि त्याच्या संबंधीचे काही क्वेश्चन्स याचं अनालिसिस लवकरच तुमच्या समोर येईल. लवकरच एक वेगळी रिस्पॉन्स शीट घेऊन तुमच्या समोर येतोय, वेगळे अनालिसिस घेऊन तुमच्या समोर येतोय. लवकरच व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद.